बापरे! एवढी गर्दी. दर्शनासाठी तर किती 1-2 दिवस लागतील. आणि फोन, मोबाईल कुठे सबमिट करायचा? बॅग्स वगैरे कुठे ठेवायच्या? पुण्यावरून जाण्यासाठी रेल्वे स्टेशन लास्टवालं कोणतं पकडायचं? तर या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल. पण तर नमस्कार मित्रांनो, आता आपण चाललोय तिरुपती बालाजीला. हे आपल्यासोबत आहेत आदेश भाऊ, बसव भाऊ आणि हा सुभाष. तर आमची इथली ट्रेन होती 2:50. आता आम्ही जातोय, आपली ट्रेन येते 3 वाजता. मग आपण पुढचा अपडेट तुम्हाला तिथे गेलो होतो. होळीची सुट्टी आणि सॅटर्डे संडे सुट्टी म्हणजे 3 सलग सुट्ट्या आल्यामुळे आमचा प्लॅन ठरला कुठेतरी फिरायला जाण्याचा. मग कुठे जायचं, तर आमचं फायनल ठरलं तिरुपतीला जायचं. तर ऑन द स्पॉट तर आम्हाला तिकिटाचा जुगाड झाला नाही. तर आम्ही जी ट्रेन आहे, जी सगळ्यात पहिली लॉगआउटनंतर ट्रेन आम्हाला भेटणार होती, ती ट्रेन पकडून आम्ही निघालो तिरुपतीसाठी. नंतर आम्हाला टी-सी पकडेल, काय काय गोष्टी होतील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेल, तर व्हिडिओ पूर्ण बघा. ये देखो गाइस, हम बिस्किट के अंदर चिवड़े के अंदर बिस्किट डाल के खा रहे हैं. गांजा का असर है ये, म्हणून म्हणलं होतं कमी पी. खोटं जरा कमी बोला तुम्ही. आपण रात्री झोपलेलो, 3 वाजता झोपला होता रात्री. असं खोटं नाही बोलायचं असतं व्हिडिओमध्ये. हां, ते इग्नोर करा. आम्ही रात्रीपासून जागे आहेत, आम्ही झोपलेलो बिलकुल. मस्त एन्जॉय करतोय जर्नी. तिथे एक झोपलं, इथे एक झोपलं, अजून तिकडे जाऊन झोपलंय. काय फायदा ना, अशी ट्रिपला येऊन झोपतात. दिस इज शेम. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण येऊन बसलो आहे रेणुगुंटा रेल्वे स्टेशनवरती. म्हणजे पुण्यावरून जेव्हा येतो तेव्हा आपण या स्टेशनवर आपलं लास्ट स्टेशन आहे, म्हणजे रेल्वेने यायचं. आणि इथून आपल्याला आता बस पकडायची तिरुपतीसाठी. तिथून दुसरी बस पकडून तिरुमला जावं लागेल. म्हणजे अजून जवळपास आपल्याला 100 किलोमीटर बसने जायचं. आणि ऑलरेडी आपण एक 1000 किलोमीटरच्या जवळपास आलो आहे. आपली 2:50ला ट्रेन होती पुण्यावरून, जी इथे येऊन पोचली आहे. आता जो टाईम झाला आहे 7:15 वाजलेत इथं पोचण्यासाठी. तर पुढचा व्लॉग पण टाकूया आपण, पुढचा व्हिडिओ पण टाकूया. आणि आपल्यासोबत अण्णा आहे, सुभाष, हा आदेश आणि हा आमचा बसव भाऊ. अँड वी आर रेणुगुंटा जंक्शन. तर रेणुगुंटा रेल्वे स्टेशनवरती उतरल्यानंतर मित्रांनो, इथून आपल्याला एक बस भेटते, जे की तिरुमालाला घेऊन जाते. 150 रुपीज बसचे चार्जेस आहेत. तुम्हाला तिरुपतीसाठी पण ट्रेन भेटते, पण ॲक्च्युली खूप गर्दी असल्यामुळे आम्ही जवळपासचं जे दुसरं रेल्वे स्टेशन आहे म्हणजे रेणुगुंटा, तिथेपर्यंत ट्रेननं गेलो. आणि तिथून आम्ही बस पकडून आम्ही तिरुमलाकडे निघालो. आणि हा जो पॉईंट आहे, हा चेक पॉईंट आहे. म्हणजे इथे तुमच्या बॅग्स, बस आणि तुमची चेकिंग केली जाते. आणि इथे कॅमेरा, फोन अलाउड नाही आहे. मी बसमधून जाताना व्हिडिओ घेतला होता, आणि जेव्हा मी तिथं व्हिडिओ केला, माझा गोप्रो त्यांनी घेतला होता. नंतर रिक्वेस्ट केल्यानंतर आपल्याला परत भेटलं. आणि
आप जाए तो मंदिर के सामने वाले प्रसार कराने पहुंचकर अर्धा तास झालं मित्रांनो, आम्ही फक्त नाही का रूम शोधतोय. रूम तर नाही भेटली. आता लॉकर रूम शोधून बघतोय की बॅग्स वगैरे ठेवून फोन वगैरे सबमिट करून मंदिराकडे जावा. आणि या ठिकाणावरून ही चौथी चक्कर आहे आमची गोल गोल फिरण्याची. बघूया आता लॉकर रूम कुठे भेट. बॅग्स वगैरे ठेवू, फोन वगैरे कॅमेरा पण ठेवावा लागेल आणि मग जाऊ आपण. मित्रांनो, बॅग वगैरे जमा करून आता आपण दर्शनासाठी लाईनमध्ये उभा राहिलेलो आहोत. आणि तुम्हाला पण माहिती आहे तिरुपतीला दर्शनासाठी 1 ते 2 दिवस पण लागू शकतं. तर त्यामुळे तुम्ही जेव्हा लाईनमध्ये लागता तुम्हाला पिण्याची पाण्याची सोय पण दर 50 मीटरला किंवा 100 मीटरवरती आहे. सोबतच लेडीज आणि जेंट्स वॉशरूमची सुविधा पण आहे. आणि तुम्हाला कंटिन्यू जोपर्यंत दर्शन नाही होते तोपर्यंत लाईनमध्ये उभं राहायची गरज नाही आहे. असे हॉल दिले जातात जिथे तुम्हाला 5 ते 6 तास ठेवलं जातं. आता हा वेटिंग हॉल पहिला आहे, म्हणजे आपल्याला पहिल्यांदा या हॉलमध्ये ठेवलं होतं कमीत कमी 6 तासांसाठी. सगळेजण झोपले होते, पण आम्ही जे की नाईट शिफ्ट करणारे लोक आहेत तर आम्हाला झोप बिलकुल नाही आली. तर या वेटिंग हॉलनंतर बाहेर पडल्यानंतर सगळेजण पळत सुटले होते. आणि थोडंसं समोर गेल्यानंतर आपल्याला दुसऱ्या पण वेटिंग हॉलमध्ये ठेवलं जातं आणि त्या अगोदर आपले फोन कॅमेरा वगैरे सगळं आपल्याला सबमिट करावं लागतं. जेव्हा आपण मंदिरातून दर्शन करून बाहेर येतो तेव्हा आपण जे मोबाईल वगैरे सबमिट केलं होतं ते आपल्याला एका काउंटरवरती साईडला मिळून जाईल. तर ते घेऊन येऊन आपण बाकीचे जे व्हिडिओज आहेत ते आपण रेकॉर्ड केलेले आहेत मंदिराचे. तर हे व्हिडिओज पण तुम्ही पाहू शकता. आणि जर तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि जर तुम्हाला माझं कॉन्टेंट आवडलं बाकीचे व्हिडिओज पण चेक करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओज आवडले तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्याला लवकरच 500 सबस्क्रायबर आपले कंप्लीट करायचे आहेत, तर नक्की सबस्क्राईब करा.